प्रदीप तांगडी आपण आपलं बक्षीस घेण्यासाठी लगेच स्टेजवर यायचं आहे. मान्यवर कक्षामध्ये मान्यवर मंडळी आहे. माननीय श्री विनोदजी नाईक बॉक्स लंगडी असोसिएशनचे संघटनेचे सरचिटणीस आहेत. त्याचबरोबर संदेश पाटील ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन संघटनेचे सदस्य आहेत. त्याचबरोबर कल्पेश नाईक, त्याचबरोबर चंदूजी चौधरी या मान्यवरांच्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण केलं जाणार आहे. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स मी येणाऱ्या चालू सामन्यासाठी आमंत्रित करतोय. माझे मित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज या दोन संघांमधून बघूया काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील माझे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ भिनार ओ टू संदेश वखारे. यस खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. जॉली स्पोर्ट कामतगर संघाचा संघटक आपण 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. तर दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. श्री कानाई स्पोर्ट पाये वर्सेस जॉली स्पोर्ट कामतगर. पंचांच्या माध्यमातून अधिकृत इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. विनायक म्हात्रे सर, सूर्यकांत मोरे सर, त्याचबरोबर सुरेश खरस सर देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला हे 3 पंच पाहायला मिळत आहेत. विश्वनाथ गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज विश्वनाथ त्याच्या माध्यमातून. षटकाची सुरुवात मात्र सुरेख आपण पाहतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. भास्कर विथ विनोद. विश्वनाथ पुन्हा एकदा आमच्यापासून दूर जाताना. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस विकेट करण्यासाठी प्रयत्न झाले होते. पुन्हा एकदा बेट केलं जात आहे फलंदाजाला. अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकून झाल्यात. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. खास करून दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ बलाढ्य आहेत. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी या दोन्ही संघामध्ये आहे आणि त्या कारणास्तव एक चांगली लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही आहे. खास करून दोन्ही संघ एक सामना विजयी झाले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. ही दुसरी लढत आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज जेल खाली. यस इज गॉन. पहिला गडी बाद भास्कर. संदेशजी गुड स्टार्ट आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावरती. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल गोलंदाजी विश्वनाथ यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आणि एक विकेट प्राप्त करतोय. ग्रेट स्टार्ट. अतिशय सुरेख सुरुवात. यावेळेस अजून एक मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली जज करतात, मात्र झेल ड्रॉप झालाय. जीवनदान दिलं जातं या ठिकाणी फलंदाज विनोद याला आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तर या 2 धावांच्या मदतीने स्वतःचं तसं संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज विनोद. आतापर्यंत अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी हाताळली जाते. गोलंदाज विश्वनाथ त्याच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि पॉवरफुल गोलंदाजीचं प्रदर्शन विश्वनाथ हा गोलंदाज या ठिकाणी दाखवतोय. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी हाताळली होती.
यावेळेस देखील त्याच प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस कट केलाय चेंडूला. गली रिझन मध्ये चेंडू अडवला गेला. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अचूक डप्पा अचूक लाईन त्यान लेंथ पाहायला मिळते या षटकाच्या माध्यमातून. ज्या प्रकारे गोलंदाज विश्वनाथ गोलंदाजी आत आलतोय. नवीन फलंदाज प्रकाश मैदानाच्या आतमध्ये आलाय. विश्वनाथ पुन्हा एकदा वलतोय. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूला सन्मान दिलाय. मानवंदना देऊन एक धाव कंप्लीट केले. तर अशा प्रकारे आपण पाहतोय पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 4. मनोजी ढकरे अतिशय सुरेख षटक फेकलं गेलं या ठिकाणी. विश्वनाथ या गोलंदाजाच्या माध्यमातून पॉवरफुल गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. निश्चितच मी तर म्हणेल की धावसंख्या खूपच कमी आहे. कारण एक बलाढ्य संघ आहे कानाई पाये. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 53 धावांचं लक्ष्य आपण सहजरित्या पूर्ण करताना त्यांच्या माध्यमातून पाहिलं. अशा संघासमोर जास्तीत जास्त धावा कशा जमतील याकडे लक्ष द्यायला हवं होतं. परंतु सुरुवात मात्र तशी काय मिळालेली नाही आहे. पूर्णपणे फलंदाजांना बांधून ठेवलेलं पाहतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 4 अशी अवस्था आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्या दरम्यान जयेश म्हात्रे याचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम जयेश, आपलं हार्दिक स्वागत आहे. एक विस्फोटक फलंदाज मानला जातोय. नेहमीच ज्याच्या बॅटमधून अतिशय सुरेख खेळल्या आपण आतापर्यंत पाहिल्या आहेत. खास करून मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की ज्यावेळेस रिअल स्पोर्टमध्ये जयेश खेळत होता युतिका स्पोर्ट संघासमोर तब्बल 9 चेंडू मागे 38 धावा डोकल्या होत्या. 4 षटकार 2 चौकारांचा समावेश होता. त्याचबरोबर ठाकूरपाडा संघासमोर आपण रांजनोली या ठिकाणी पाहिलं होतं. वीर बजरंग कारेवली संघासाठी 3 बॉलवर 5 धावांची आवश्यकता असताना मात्र षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. तोच जयेश म्हात्रे या ठिकाणी दाखल झालाय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे जयेश. पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहिली. एक गडी बाद 4 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र षटक क्रमांक 2. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. दिशा चुकीची आहे चेंडूची. त्या दरम्यान वाईट घोषित केलाय. अवांतर धाव मिळेल. 5 धावा धावफलकावर आपण पाहतोय. प्रकाश गोलंदाज षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी आलाय. मात्र षटकाची सुरुवात वाईट चेंडू सोबत झाली आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळेस अचूक चेंडू आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. अतिशय सुरेख चेंडू, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज प्रकाशाच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा गोलंदाज प्रकाश वलतोय. यावेळेस जोरदार प्रहार चाललाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतायत. झेल ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. आपण चालू सामन्याचा विचार केला तर आतापर्यंत 2 झेल ड्रॉप झाल्या आहेत. दोन्ही फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. पुन्हा एकदा तर त्या संधीचं सोनं करतील का फलंदाज पाहूया. कारण दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर एक ड्रॉप पाहायला मिळाला. या आधीच्या षटकामध्ये देखील झेल ड्रॉप झाला होता. यावेळेस ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन सीमारेषेलगत पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. वारंवार चुका पाहायला मिळतात क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्या. आपण जर गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होते. मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ फार महत्त्वपूर्ण असते. मात्र ती साथ या ठिकाणी मिळत नाही आहे. वारंवार मिसफिल्ड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 9 पाहायला मिळते. गोलंदाजी अचूक टप्प्याची पाहायला मिळते. मात्र क्षेत्ररक्षण थोडं खराब झालेलं आपण पाहतोय. प्रकाश गोलंदाज पुन्हा एकदा वलतोय. राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळेस जोरदार अपील फेटाळली जाते. चेंडू पायावर आदळला होता. त्या दरम्यान लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट झाली. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता.
ऑफ स्टिक सोडून बाहेर हाताला होता हा चेंडू आणि ज्यावेळेस स्पायसीची अपील होते त्यावेळेस मात्र चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जात आहेत आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला बाद घोषित केलं जात आहे. विकेट करण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होत आहेत, मात्र बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाही आहे. अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. निर्धाव. षटकातील पुढील चेंडू यावेळेस जोरदार अपील, पंच सहमत नाही आहेत. चेंडू निर्धाव निघून गेलाय. यस प्रदीप सिनियर आपण व्यासपीठावर या. मागच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच साठी यायचा आहे. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय एक गडी बाद 10 धावा धावफलकावर आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजीचा प्रदर्शन पहिल्या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. त्या प्रकारे ही 2 षटकं फेकली गेली. अचूक टप्पा, अचूक लाईन त्यान लेंथ आपण पाहिला. खास करून पहिलं षटक विश्वनाथ या गोलंदाजाच्या माध्यमातून अतिशय भेदक मारा पाहायला मिळाला. त्यानंतर प्रकाश या गोलंदाजाने देखील त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून ही गोलंदाजी हाताळली. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि त्या दरम्यान मागच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देऊया. विनोद नाईक जे सरचिटणीस आहेत, यस त्यांच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट टॅम्पर देतोय. मॅन ऑफ द मॅच देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता कारिवली संदेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते देखील आपण दुसरं गिफ्ट टॅम्पर देतोय. संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. त्यानंतर कल्पेश नाईक या ठिकाणी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण कोल्ड्रिंक देतोय. त्यानंतर चंदूजी चौधरी या ठिकाणी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आकर्षक चषक देऊन सन्मानित केलं जाईल. यस चंदूजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते आपण आकर्षक चषक देतोय. यस वेल प्लेड प्रदीप. पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आपण मैदानाच्या आत जाऊया आणि या 2 षटकांचं धावतं विवरण ऐकूया व्हॉइस ऑफ गोरसे मनोजी ठाकरे यांच्या आवाजाने. धन्यवाद मेरे आवाज मेरी पहचान संदेशजी वखारे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अप्रतिम खेळ चालू आहे. कान्हाई पाह्य संघाचं 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावफलकावरती धावा आपण जर पाहिल्या तर 10 होत्या. इथं मात्र तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावा 11 पाहतोय. एकंदरीत विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये चेसिंगमध्ये विजय संपादन केलं होतं आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला कामतगर संघाचा तर चेसिंग थांबवली होती. इथं मात्र या दोघांमध्ये ही चुरस झुंज मैदानाच्या आतमध्ये चाललेली आहे आणि आतापर्यंत कान्हाई पाये संघाचे गोलंदाज हेवी होत आहेत फलंदाजांवरती. गोलंदाज टर्न होत आहे. या वेळेस आपण पाहिला बिग हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु त्रिफला उडून टाकलेला आहे गोलंदाजाने फलंदाजाची. धन्यवाद मास्टर. यस मनोज तुम्हाला एस टी दाखवली बगमिती वाकवली असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली होती, मात्र फलंदाजी का स्वीकारली होती याचं उत्तर आत्तापर्यंत तरी कामतगर संघाने दिलं नाही आहे. कारण अचूक टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहतोय. मात्र या ठिकाणावरनं एकच सूत्र कामतगर संघाला वापरावं लागेल की आपल्या संघाला धोका मग बिंदास ठोका. निश्चितच टोकाटोकी तर करावीच लागेल परंतु तसं काय चित्र दिसत नाहीये. तर गोलंदाज टर्न होते या वेळेस चांगदेव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस आपण पाहिलं चेंडू जात फाईन लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक मागे धावत आहे परंतु चेंडू थांबत नाहीये, जातो सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार.
निश्चितच आपण क्रिकेटच्या परिभाषेत जर विचार केला तर लक फॅक्टर हा खूप महत्त्वाचा असतोय. आपण विषय छेडला की प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु प्रत्युत्तर देताना दिसत नाहीये. लक फॅक्टर समजला असेल की पहिला सामना आपण फलंदाजी करून विजय मिळवला, त्या अनुषंगाने संघनायकाने विचार केला असेल की हाही आपण सामना त्याच पद्धतीने विजय संपादन करू, परंतु इथं कुठेतरी थोडासा अडचणीत सापडलेला दिसतोय. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने आपण पाहतोय केरळे कांबरच्या रिझल्ट मधून चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. जोपर्यंत चेंडूचे फेकी होत आहे तोपर्यंत अप्रतिम दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावून 2 धावा कंप्लीट करतायत. धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती 17. यस, तर त्या दरम्यान विनंती असेल ग्रामपंचायत सदस्य कारेवली हनुमानजी चौधरी या व्यासपीठावर बसा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. यावेळेस आपण पाहतोय एक चांगली रणनीती पाहायला मिळते. गोलंदाजीच्या माध्यमातून फिल्डिंग प्लेस मध्ये थोडस चेंजेस पाहायला मिळतोय. चांगदेव टर्न होतोय. यावेळेस आपण पाहिलं उजवीष्टी सोडून जातोय. पंच आमच्याकडे वळतायत, अवंतर धावेची खून करतायत वाईटच्या स्वरूपात. संदेशजी, एक विचार केला तर आपण पाहायला मिळेल की दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत, परंतु आतापर्यंत कामगिरी पाये संघाची पाहायला मिळतोय. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी स्पोर्ट पाये संघाचा धूर चालली होती ज्यावेळी कामतगर संघाने. इथं मात्र आपण पाहू शकता दुसऱ्या सामन्यामध्ये कान्हाई पाये संघाची लढत घेतोय. म्हणजे आज दोन्ही सामन्यामध्ये एक गाव त्यांच्या भेटीला मिळतोय. इथं मात्र आपण पाहू शकता निर्धाव राहतोय चेंडू. धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 18. यस, 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. मात्र यानंतर 2 संघांना मी या ठिकाणावरून आवाज देऊ इच्छितो. आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाचा संघनायक, त्यावर इगल स्पोर्ट खार्डी संघाचा संघ. आपण टॉससाठी सज्ज राहा. आणि त्या दरम्यान पुण्याचे एकदा मी आवाज देऊ इच्छितो. ग्रामपंचायत सदस्य कारेवली हनुमानजी चौधरी, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आपण स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडांगण पाहतोय. खास करून या क्रीडांगणाचा विचार केला तर राजेश पाटील, काशीनाथ पाटील, पंढरीनाथ पाटील आणि चौरंग पाटील हे मालक आहेत या क्रीडांगणाचे. धावसंख्या आपण पाहू शकता 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. अंतिम षटक. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु आपण पाहिलं जागेवर उभा मारून शॉट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पायांची हालचाल पाहायला मिळाली नाहीये आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं बॅटची कडा घेऊन इष्टच्या हातामध्ये चेंडू जाते. कुठल्या प्रकारे चुकी पाहायला मिळत नाहीये. अजून एक फलंदाज बाद होतोय. यस, ब्रिगेडसाठी तुमचं योग्य टायमिंग, त्याचबरोबर तुमचं फुटवर्क देखील तेवढं महत्त्वाचं आहे. हे फुटवर्क यावेळेस दिसून आलं नाही आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटची कडा घेऊन चेंडू गेला आणि त्यानंतर मात्र यष्टीरक्षकाने आजसुक टिपलाई, फलंदाज बाद. चेंडूच्या लाईन मध्ये येत नाहीये, त्या अनुषंगाने आपण पाहिलं बॅट आणि बॉलचा संपर्क करू शकला नाही फलंदाज. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जिथं जर विचार केला विश्वनाथ याने जो दबाव बनवला होता फलंदाजांवरती, त्या दबावाला मात्र एक सातत्यपूर्व ठेवताना पाहतोय. आणि मित्र, जीवन असो किंवा खेळ, जीवनामध्ये सातत्याला खूप महत्व आहे. तुमची प्रॅक्टिस सातत्याने असेल तर तुमची गोलंदाजी चांगली होईल, तुमची फलंदाजी चांगली होईल. यावेळेस हाही चेंडू आपण पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीचा हाताळलेला चेंडू पाहतोय संदेशजी. यस, या आधी देखील मी म्हटलं होतं की ब्रिगेडसाठी तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. मात्र ते या ठिकाणी दिसून येत नाही आहे आणि वारंवार फलंदाज मात्र बेट होत आहेत. ज्या नावाने ओळखली जाते जॉली कामतगर, ते काम मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यावेळेस आपण पाहिलं शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र एष्ट्यावरून निघून जातोय. कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये एष्टी रक्षक.
भरत दिवलीकर खूप चांगली विकेट किपिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अप्रतिम त्यांच्या माध्यमातून फटकेबाजी पाहायला मिळाली होती. यावेळेस बॅटची कडा शत्रशक्ताईनाथ अजून एक फलंदाज जेलच्या स्वरूपात बाद. चषक योजना केले खारिवली गावानर किती स्मृती चषक योजना केले खारिवली गावानर बजरंग वाल्यानी रे न्यू पॉलिटिक्स वाल्यानी रे. वाडा बॉलिंग अतिशय सोर आहे. गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 चेंडू मागे 2 गडी बाद केल्यात. कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाहीये. तर चला आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाचा संगणक त्याचबरोबर इगल स्पोर्ट खाडी संघाचा संगणक आपण टॉससाठी या. गोलंदाज पुन्हा एकदा बोलताय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न इथेही अप्रतिम प्रयत्न पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहू शकता स्टंपिंगच्या स्वरूपात बाद. हो या ठाणे जिल्ह्याची शान किती स्मृती चषक थँक्यू टीचर. तर संदेशजी आपण पाहू शकता या स्पर्धेमध्ये अजून विकेट हॅट्रिक चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल नाही आहे. पण आता मात्र इथं गोलंदाजीचा विचार केला तर ही ओर मिडन हाताळेल का हा मात्र सर्वांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे. यस त्याचबरोबर विकेट हॅट्रिकवर देखील आहे गोलंदाज आणि जर सासरी करतोय तर या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक असेल. तर हॅट्रिक बॉल घेऊन येते पाहण्यासारखं राहील पूर्ण करेल का. आणि तर मात्र आपण पाहू शकता निर्धाव राहतोय चेंडू परंतु प्रेक्षकांमधून सुद्धा आरुली आलेली की होय म्हणून. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर चेंडू जातो निर्धाव. याच बरोबर या स्पर्धेतील पहिली मिडन ओव्हर आपल्याला हाताळताना पाहतोय. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे या ओव्हरमध्ये संदेशजी 3 विकेट बाद करण्याचा मान सुद्धा त्यांना मिळालेला आहे. यस अतिशय सुराई गोलंदाजीचा प्रदर्शन पाहायला मिळाला. मेडन षटक फेकलं गेलंय आणि या स्पर्धेतील पहिला मेडन षटक आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाज केशव याच्या नावावरती. तर चला टॉससाठी या. इगल स्पोर्ट खाडी संघाचा संगणक त्याचबरोबर आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाचा संगणक आपण टॉससाठी या. यस तर मान्यवर कक्षातून विनंती असेल ग्रामपंचायत सदस्य हनुमानजी चौधरी त्याचबरोबर चंदूजी चौधरी आपण देखील टॉस बॉक्समध्ये जा. आपल्या शुभ हस्ते टॉस उडवला जाईल आणि टॉस बॉक्समध्ये आमचे परममित्र भिवंडी ग्रामीण क्रिकेट समालोचक संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष मोहनदादा भोईर तुमच्याशी जॉईन होतील. आई जोगेश्वरी जुनांदुर्गी वर्सेस इगल स्पोर्ट खार्डी या दोन संघादरम्यान आपण पुढील नाणेफेकी पाहणार आहोत. तर कॉमेंट्री बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय टॉस बॉक्समध्ये ज्या ठिकाणी आमचे परममित्र आमचे साथी समालोचक मोहनदादा भोईर उपस्थित आहेत. यस ओव्हर टू द टॉस बॉक्स. थँक्स धन्यवाद संदेश. तर दोन संघामधून एक महत्त्वाचं सामन्याचं नाणेफेक केलं जातं. मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्माननीय हनुमानजी चौधरी त्याचबरोबर चंदूजी चौधरी. तर दोन्ही संघांच्या माहितीसाठी त्याचबरोबर आमच्या मान्यवरांच्या माहितीसाठी एक स्पेशल कॉईन डीजे. हॅलो 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 एक स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी आपण बनवलेलं आहे. एका बाजूला आपण पाहू शकता ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आहे की ते स्मृती चषक 2020चा लोगो आहे. दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनाईज ज्यांच्या माध्यमातून मी घेऊन पाहतोय जय बजरंग 11 40+. हे नाण्याचं स्वरूप आहे. मान्यवरांकडे नाणं दिलं जातं. दोन संघामधून डिसाईड करा
अगेन्स्ट पडतंय. मान्यवरानं विनयशील आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन पुण्याची बनवायचा आहे. आई जोगेश्वरी हा संघ नाणेफेक जिंकतो. मित्र आपण नाणेफेक जिंकले, फार महत्त्वाचा सामना आहे. 4 षटकांचा निर्णय सामना आहे. काय निर्णय आहे? शतरक्षण स्वीकारता समोरच्या संघात आपण विचार केला तालुका क्रिकेटमधला एक अव्वल दर्जाचा संघ आहे. अशा संघाला आपण किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि निश्चितच मात्र त्यासाठी गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. आणि आपल्या संघामधून कोणते गोलंदाज असतील की ज्यांच्याकडनं जास्त अपेक्षित आहे? सोमनाथ कडून, गणेश कडून आणि सुरेश आणि गणेश, विशाल. स्पर्धेतला दुसरा सामना आपण केला. पहिल्या सामन्यामध्ये एक चांगलं सातत्य, आपला पहिला आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अतिशय उत्तम होता. मात्र या सामन्यामधून आपण एक बिग संघाला पाहतोय आणि बिग संघासमोर आपण जेव्हा खेळता तेव्हा त्या सामन्यामधून काही चेंजेस, परिवर्तन? फक्त एकच चेंजेस आहे, विशाल म्हणून. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. चंदू आपण नाणेफेक हारलात. सर्वात आपण नाणेफेक हारलात. सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, नाणेफेक जिंकले असते तर आपण निर्णय काय घेतला असता? आम्हाला क्षेत्ररक्षणच करायचं होतं, परंतु आम्ही आता मागच्या वेळेला आमची फलंदाजी जरा ढासळली होती. आता आम्ही 50 ते 55 पर्यंत टार्गेट ठेवायचा प्रयत्न करणार. मात्र त्यासाठी कोण फलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? जास्त प्रदीप ज्युनियर जास्तीत जास्त खेळण्याचा खेळला पाहिजे. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. वेळ फार कमी आहे, दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट करतोय. नाणेफेक झालेली आहे. जून अंदुरकी संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. आमंत्रित केलं जातं एक बिग संघाला, अर्थातच हॅलो 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 यस, खूप खूप धन्यवाद. तालुका क्रिकेटचा एक बुलंद आवाज. भिवंडी ग्रामीण क्रिकेट समालोचक संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष मोहनदादा भोईर. तर आता मात्र आपण सामन्याकडे वळूया. 19 धावांचं लक्ष आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. त्यानंतर मात्र अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. निश्चित संदेश आपण पाहतोय. भरत देवलीकर यांना का मोठा फलंदाज गणला जातोय, का या नावाचा डणका वाजला जातोय, त्याचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आणि ह्या सामन्यामध्ये सुद्धा. यस, अतिशय सुरेख फलंदाजी. या वेळेस अजून एक चांगला चेंडू. गॅप शोधले, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण मात्र अप्रतिम पाहायला मिळाला थोडा वेळ. मात्र त्यानंतर चेंडू सीमारेषा बाहेर झालाय. या स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक भरत देवलीकर यांच्या नावावर. शान इथे स्मृती चषक आयोजन. जय बजरंग 40+ आहे कारवली गावात मान. या ठाणे जिल्ह्याची शान इथे स्मृती चषक आयोजन. जय बजरंग 40+ आहे कारवली गावात मान. मागच्या सामन्यामध्ये देखील 27 धावा ठोकल्या होत्या या फलंदाजाने. यावेळेस विकेट करण्याची संधी जरूर होती, कारण पोलर लेन चेंडू होता. परंतु बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. बॅक टू बॅक 3 चौकार जरूर आपण पाहिले. आणि ज्या वेळेस आपल्या संघाने आधीच धावा कमी लावल्यात धावफलकावर, आणि त्या दरम्यान जर तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी कराल तर हे संघासाठी घातक ठरेल. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. इनफिल्डच्या वरून खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. फैकी होते आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 14 धावा धावफलकावर आपण पाहतोय. यस, तर यानंतर आपण खारडी संघाला ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. आणि येणाऱ्या काही कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून 40+ संघटनेच्या माध्यमातून
एक बिग शो जरूर आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवणार आहोत. ईगल स्पोर्ट खाडी संघाच्या माध्यमातून आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळेल. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटक समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावर झाली आहे 15. आजच्या दिवसातील जर सर्वोच्च धावसंख्येचा विचार केला तर आपण जर पाहिलं तर न्यू तुफान पिंपलास संघाने ठेवलं होतं आणि त्याला चेसिंग करत कान्हाई पाह्य संघाने पूर्ण केलं होतं. आणि आजच्या दिवसातील लोएस्ट स्कोअरचा जर विचार केला तर मरुआई स्पोर्ट किवणी दिवे 19 धावांचं होतं. आणि इथेही आपण पाहू शकता 19 धावांचं आव्हान आहे आणि अचूकरित्या आपल्याला पूर्ण होताना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. यस, तर 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. खास करून उल्लेख केला जाईल श्री कान्हाई पाये संघाचा. यावेळेस दिशा चुकीची आहे. पंच धाव देतात. वाईटच्या स्वरूपात एक अव्वांतर धाव मिळेल. धावसंख्या अव्वांतरने पुढे 16. यावेळेस ग्राउंड शॉट आपण पाहतोय. ऑन ट्राव्हिसचा फटका लॉंग ऑन सीमारेषेलगत क्षेत्ररक्षण झालंय. फेकी होते त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. 17 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 19 धावांचं एक साधं सोपं समीकरण या ठिकाणी उभा केलं होतं जॉली स्पोर्ट कामतगर संघाने. तर पुन्हा एकदा गोलंदाज आमच्या पंचांच्या उजव्या बाजूने वळतोय. चेंडू चांगला आहे. पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. निर्धाव बॉल. अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मात्र लक्ष खूपच छोटं उभा केलंय. यावेळेस चांगला चेंडू, चांगला फटका, सन्मान दिलाय. एक धाव कंप्लीट झाली. चांगली रणनीती आपण पाहतोय. स्कोर लेवल झालाय. मात्र एक धाव काढावीच लागेल. चेसिंग कंपल्सरी आहे. आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी एकता रिक्षा चालक मालक युनियन संघटनेचे विद्यमान अध्यक्ष कालिदास ठाकरे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. खूप खूप धन्यवाद कालिदास ठाकरे. यावेळेस विजयी फटका. चेंडू सीमारेषे बाहेर आणि कामतगर संघ या स्पर्धेतून बाहेर. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक जॉली स्पोर्ट कामतगर. नंबर वन क्रिकेट स्फूर्ती चषक आहे नंबर वन. हे क्रिकेटचे हे आयोजन थाटामाटान करेल र. क्रिकेटचे हे आयोजन थाटामाटान करेल र. क्रिकेट स्फूर्ती चषक आयोजन केलं कारिवली गावान. क्रिकेट स्फूर्ती चषक मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं. एकही धाव खर्च नव्हती केली आणि त्याचबरोबर 3 गडी बाद केले होते. बॅट अँड विकेट षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं. यस, मॅन ऑफ द मॅच केशव. यस, तर केशव आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे.